नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारत सरकारने 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा आयोजित केला आहे आणि त्यानुसार प्रत्येक महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार आज मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे उत्तन व वेलंकणीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक सामाजिक संस्था व शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे आणि याच स्वच्छता मोहीममध्ये अनेक सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधूया की कशा प्रकारे त्यांनी स्वच्छता केली आणि त्यांचा अनुभव कसा होता। काय सांगाल, आज समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे, कसा अनुभव आला? आज ॲक्च्युली आम्ही जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असतो, मुलांना शिकवत असतो, बऱ्याचशा गोष्टी नीतिमूल्याच्या गोष्टी, स्वच्छतासुद्धा एक त्याच्यातलं एक हे आहे, महत्त्वाचं आहे। आपण बघतो की बऱ्याच वेळेला आपण सहजासहजी कचरा कुठेही टाकतो आणि कुठेही घाण करतो, पण ती घाण साफ करणं हे किती चांगलं आहे, तो किती चांगला अनुभव आहे हे विद्यार्थ्यांना आम्हाला दाखवायचं होतं। तुम्ही इकडे बघू शकता बऱ्याचशा शाळेतले म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंतचे विद्यार्थी आले आहेत आणि आम्हाला वाटतं एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून आमचे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे हे केलं, त्यांना अनुभव चांगला आलेला आहे, त्यांच्या स्माईल बोलत आहेत आणि हे अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना घडवणं ह्या जेव्हा आपण दाखवतो तेव्हाच खरं त्यांना आपण जाणीव करून देतो की कुठेही कचरा टाकणं किती घाण आहे, म्हणजे हे असाच टाकलेला हा कचरा आहे आणि हा जो कचरा आहे आपण सहजासहजी कदाचित आपण सुद्धा याच्यात कचरा टाकला असेल, असं आपल्याला उचलावा लागत आहे तर किती त्रास होत आहे। पण जेव्हा आपण कधीही कुठेही कचरा टाकतो तर प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना जाणीव होईल की हा कचरा आपण नाही टाकायला पाहिजे, हा त्यांना एक अनुभव आहे आणि एक शिकवणसुद्धा आहे खूप महत्त्वाची असं मला वाटतं। आणि हे परत परत विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे स्वच्छताच नाही तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी केल्या पाहिजे शासनाकडून आणि शाळेतील जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा झालेलं पाहिजे असं हे, तर विद्यार्थ्यांना हा खरा अनुभव भेटत आहे असं मला वाटत आहे। आज जी स्वच्छता मोहीम झाली त्याच्यातून काय शिकायला मिळालं? ह्यातून की आपण किती घाण करतो ना, आपल्याला ते स्वच्छ करायला पाहिजे। आपलं शहर आपण स्वच्छ नाही केलं तर कोण करणार? आपली स्वच्छता आपली जबाबदारी आहे, म्हणजे आपण किती स्वच्छ राहायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे। आणि कॉलेज थ्रू मला इथे येऊन कळलं की आम्ही किती घाण करतो, किती वेळा असं कचरा टाकतो कुठे पण, त्यातनं शिकायला भेटलं की आपण कमी कचरा करायला पाहिजे कुठे पण जाऊन, अशा गोष्टी मला कळायला भेटल्या आणि कॉलेज थ्रू इथे आली म्हणून मला खूप बरं वाटतं इथे येऊन। या अगोदर कधी साफसफाई केली होती का? हां, किती वेळा केली? खूप वेळा असं। आज जी तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जी साफसफाई केली त्याच्यातून काय अनुभव मिळाला? अनुभव मला असा भेटला की इथे मी स्वतः इथे किती वेळा फिरायला येते, मी इकडे जाते म्हणल्यावर मी किती वेळा येऊन इथे घाण केली आहे आणि मी साफ केलं नाही। आता येऊन कळते की ते किती प्रॉब्लेम होतं माझ्या, बाकीच्या नाही तर त्यांना किती प्रॉब्लेम होतं, तिकडे राहणाऱ्या लोकांना किती प्रॉब्लेम होतं ते मला आज जाणवलं इथे येऊन। सो नेक्स्ट टाइम मी ध्यान देईन की त्याला काय सांगशील की इथे कचरा टाकू नका, अजून काय तुम्हाला इथे यायला लागतं फिरायसाठी, मग काय करणार तुम्ही, असं एवढं सांगितलं। आज आम्ही बीच क्लीन ड्राईव्ह हाती घेतलेला आहे। 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा करतो। यावर्षीची जी संकल्पना आहे ती स्वभाव स्वच्छता आणि व्यक्तिमत्व स्वच्छता ही आहे। या पंधरवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रमाचे चालना देऊन जनतेमध्ये जनजागृती करत असतो। आज आम्ही बीच क्लिनिंगचा ड्राईव्ह घेऊन ही जागृती करणं चालू केलेलं आहे। आज या ठिकाणी बहुसंख्य विद्यार्थी NGOज या ठिकाणी हजर आहेत आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की ज्या पद्धतीनं हा सहभाग नोंदवलेला आहे त्या सहभागातून निश्चितपणे एक अतिशय सकारात्मक आणि चांगला संदेश या ठिकाणी गेलेला आहे। आणि मीरा भाईंदरवासियांचं वेस्ट सेग्रिगेशन आणि मॅनेजमेंटमध्ये जे सहयोग आहे, योगदान आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे आणि यापुढच्या काळात त्यांच्याकडनं ते आम्हाला राहील अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। शाळांनी याच्यात सहभाग घेतलाय आणि किती NGO 17 NGO आहेत आणि साधारणतः 25च्या आसपास शाळा आहेत। थँक्यू। तर तुम्ही पाहू शकता सामाजिक संस्थांकडून आणि विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्तनचा समुद्र किनारा साफ करण्यात आला आहे। माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन साफसफाई करून हा कचरा गोळा केला आहे। असा कचरा ठिकठिकाणी गोळा करून ठेवण्यात आला आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।